नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आपण आलेलो आहे मामाच्या इकडे, कारण आज होतं आपल्या भावाचं लग्न. आपण निघालो आहोत लग्नासाठी आणि आपण सकाळी उठल्या उठल्या गेलो गाडीला पेट्रोल भरण्यासाठी. आपण पेट्रोल भरण्यासाठी निघालो आणि इकडून डायरेक्ट आपण पोहोचलो विघ्नहर ओझर यांचे गणपती दर्शन करण्यासाठी. गणपती दर्शन घेतलं, बिरोबा मंदिराचं दर्शन घेतलं आणि मग आपण गणपती मंदिरात गेलो. गणपती मंदिरामध्ये आपण गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि इथे पहा आपला मित्र खूप चांगल्या प्रकारे आपल्या मनातील इच्छा व्यक्त करत होता, पण बाप्पा काही त्याला पावत नव्हते. आपली बहिणाबाई बहिणाबाई पण खूप वेळा प्रयत्न करते मनातील इच्छा, पण तिचा काही पैसे चिटकत नव्हते आणि फायनली एक चिटकलेला होता, तो पण पडून गेला. तुम्ही तर बघितलंच असेल आम्ही किती नाचलो आणि किती मजा केली. आणि अशा प्रकारे लय गाणी वाजून आम्ही सारखं डीजे वाल्याला म्हणायचो की अजून एक गाणं. शेवटी तो आम्हाला वैतागला आणि त्याने डायरेक्ट गाणीच बंद करून टाकली. आणि ह्या लोकांचा दोघींचा शूट चालू होता. त्यांचं काय वेगळं चालू होतं, काय माहिती काय करायचं होतं यांना, काय केलं. ही एक नवीन अप्सरा आणि मग लग्न उरकलं आणि आम्ही आता रात्री भेटूया वरातीत एवढा धिंगाणा केला, एवढी मस्ती केली, काही विचारता सोय नाही. वरातीमध्ये एवढी चांगली चांगली गाणी लावली होती की आम्ही गाण्याचा मनसोक्त आनंद घेतला. आणि गाणी एवढी क्लास होती की विचारू नका. बापरे, हा बघा भाऊ भाऊ एवढा नाचला, मी किती नाचलो बापरे, विचारू नका. पहिल्यांदा एवढा एन्जॉय केला आम्ही वरातीमध्ये. आणि आता ह्यानंतरचं गाणं म्हणजे आमच्या डायरेक्ट काळजाचा ठोका चुकवलाय. आणि ह्या गाण्यामध्ये बापरे काय मजा केली, नुसतंच गाणं वाजत होतं. आणि नको नको म्हणता म्हणताय ना शेवटी वरात संपली आणि आता चालू होणार होता मोठा देहडवा. देडव्याची सुरुवात नवरदेवान चालू केली आणि मग तिथून पुढे सुरुवात झाली देडवा नाचवण्यासाठी. देडवा नाचवणे ही प्रथा भागानुसार थोडी बदलू शकते, त्यामुळे तुमच्या गावात किंवा तुमच्या कुटुंबात याची वेगळी शैली असू शकते. अशा प्रकारे देडवाचा कार्यक्रम संपला आणि आम्ही सकाळी लवकर उठून मॉर्निंगला आम्ही आमच्या परतीच्या प्रवासासाठी निघालो. हा आहे आमचा जवळील माळशेज घाट. माळशेज घाटात खूप कठीण अशी वळणं व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.